आकारिक मूल्यमापन चाचणी सत्र 2 विषय मराठी इयत्ता 6वी। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। अ आकडा, आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल। उत्तर आहे बरसात। आ आकडा, मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे। उत्तर आहे अत्याधुनिक। ई आकडा, हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊन लागलं। उत्तर आहे हत्तीच्या। ई आकडा, आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या। उत्तर आहे बाणेदार। प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। अ आकडा, पानावर दहीवर केव्हा हसेल? उत्तर आहे मुग्ध हिरवेपणात वारा हसेल तेव्हा गहीवरच्या प्रकाशात पानावर दहीवर हसेल। आ आकडा, गारवा कशामुळे थरारेल? उत्तर आहे उजाडताना पारिजात आपल्या फुलांची उधळण करील, त्या फुलांच्या सुगंधामुळे गारवा थरारेल। ई आकडा, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी मदत केली? उत्तर आहे बालसभेचे नियोजन करताना 6वीच्या वर्ग शिक्षिका, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मीनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या विद्यार्थ्यांनी मदत केली। प्रश्न तिसरा, पुढील वाक्य वाचून कर्ता कर्म क्रियापद लिहा। इथे बघा तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये अनुक्रम नंबर, वाक्य, कर्ता, कर्म आणि क्रियापद असे कॉलम आहेत। तर आपल्याला इथे उत्तर लिहायचे आहेत। तर पहिलं वाक्य पाहूया, तारा क्रिकेट खेळते। कर्ता आहे तारा, कर्म क्रिकेट आणि क्रियापद आहे खेळते। 2, शबाना स्वयंपाक करते। इथे कर्ता आहे शबाना, कर्म आहे स्वयंपाक आणि क्रियापद आहे करते। 3, दादा घरी आला। इथे कर्ता आहे दादा, कर्म आहे घरी आणि क्रियापद आहे आला। प्रश्न चौथा, विरुद्ध अर्थी शब्द लिहा। 1, गरम विरुद्ध गार। 2, उजवा विरुद्ध डावा। 3, दुर्लक्ष विरुद्ध लक्षपूर्वक। 4, सुरक्षित विरुद्ध असुरक्षित। प्रश्न 5, वाक्यात उपयोग करा। अ, वायफळ चर्चा। वाक्यात उपयोग करूया। चाळ कमिटीचे लोक मुद्दा सोडून वायफळ चर्चा करीत बसले। आ आकडा, ठसठसणे। काल मला ठेच लागली पण अंगठा अजून ठसठसतो आहे। ई आकडा, बट्ट्याबोळ। सततच्या तुफान पावसामुळे शेतातल्या रोपांचा बट्ट्याबोळ झाला। आकारिक मूल्यमापन चाचणी सत्र 2 विषय हिंदी इयत्ता 6वी। पहला प्रश्न है, एक वाक्य में उत्तर लिखो। 1, शहर में कौन से कार्यक्रम का आयोजन किया था? जवाब है शहर में आनंद महोत्सव का आयोजन किया था। दूसरा सवाल है, युद्ध में किस धातु के अस्त्र शस्त्र काम देते हैं? जवाब है युद्ध में लोहा धातु के अस्त्र शस्त्र काम देते हैं। 3, रुपयों में क्या करना व्यर्थ है? जवाब है रुपयों में किसी वस्तु का मूल्य करना व्यर्थ है। 4, किसको अपने काम का उचित फल नहीं मिलता? जवाब है सूत्रधार को अपने काम का उचित फल नहीं मिलता। 5, नारियल को जमीन पर पटकने से नारियल में से क्या निकला? जवाब है नारियल को जमीन पर पटकने से नारियल में फूल निकला। प्रश्न दूसरा, सही या गलत बताओ। 1, युद्ध में लोहे के अस्त्र शस्त्र काम देते हैं। जवाब है सही। 2, श्रम में ही जीवन की सफलता है। जवाब है सही। ब, निम्नलिखित शब्दों में उपसर्ग लगाकर लिखो। 1, डर निडर। 2, शकुन अपशकुन। 3, पूर नूपुर। 4, प्रथा अप्रथा। 5,
व्यावहारिक अव्यावहारिक। 6 स्वागत सुस्वागत। प्रश्न चौथा, सही विकल्प चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति करो। पहला है, एक कठपुतली हाथ में एक नारियल लेकर आई। जवाब है नारियल। 2 सारा मोहल्ला ही छींक रहा है। जवाब है मोहल्ला। 3 जिसे लोग अंधविश्वास समझते हैं। जवाब है अंधविश्वास। 4 सारी कठपुतलियां ठिठक कर खड़ी हो गई। जवाब है ठिठक कर। प्रश्न 5 विरुद्धार्थी शब्द लिखो। पहला है अंधेरा उजाला। 2 धूप छाव। 3 अंत शुरुआत। 4 डर निडर। ब प्रत्यय लगाकर लिखो। 1 गुण गुणवान। 2 डर डरावना। 3 दिन दैनिक और 4 सुंदर सुंदरता। प्रश्न 6 निम्नलिखित कहावत का अर्थ लिखो। कहावत दी गई है यहाँ पे। कहावत है तू डाल डा मैं पात पात। जवाब है अगर तुम श्रेष्ठ हो तो मैं अति श्रेष्ठ हूँ। आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। अ सर्वसाधारण महासागराच्या पाण्याची क्षारता 35% असते। उत्तर आहे 35%। आ फाहियान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात भारतात आला। उत्तर आहे फाहियान। ई मौर्य साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र येथे होती। उत्तर आहे पाटलीपुत्र। ई सम्राट अशोकाने स्वतः बुद्ध धर्माचा स्वीकार केला होता। उत्तर आहे बुद्ध। उ गाळाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात। उत्तर आहे स्तरित। प्रश्न दुसरा, योग्य जोड्या लावा। 1 सम्राट अशोक मगधचा सम्राट। 2 मॅगेथेनिस सेल्युकस निकेटरचा राजदूत। 3 सम्राट अलेक्झांडर ग्रीकचा सम्राट। 4 धनानंद नंद राजा। आणि शेवटचा आहे 5 प्युमियस खडक अग्निजन्य खडक। प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। 1 17 पानमध्ये लढाया का सुरू झाल्या? उत्तर आहे सिकंदराने नेमलेल्या 17 पातांमध्ये त्याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढाया सुरू झाल्या। 2 जनपद म्हणजे काय? उत्तर जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती। 3 खडक म्हणजे काय? उत्तर आहे भूपृष्ठावर तसेच त्याखालील शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक म्हणतात। 4 जीवाश्म कशास म्हणतात? उत्तर आहे गाडले गेलेल्या मूर्त प्राणी व वनस्पती यांच्या अवशेषांवर प्रचंड दाब पडल्यामुळे त्यांचे ठसे गाळात उमटतात व ते कालांतराने घट्ट होतात। यांना जीवाश्म म्हणतात। पुढील प्रश्न आहे करणे लिहा। 1 महासागराचे पाणी खारट का होते? उत्तर आहे महासागराच्या पाण्याचे सतत बाष्पीभवन होऊन क्षाराचे प्रमाण वाढत असते। या सर्व गोष्टींमुळे महासागराचे पाणी खारट होते। 2 सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। उत्तर आहे कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला। पुढील प्रश्न आहे 5वा, टिपा लिहा। 1 रूपांतरित खडक। उत्तर आहे पृथ्वीवर ज्वालामुखी उद्रेक व इतर भूहालचाली घडत असतात। त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणावर दाब व उष्णता या प्रक्रियेत जातात। परिणामी खडकांचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात। मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकीकरण होते म्हणजेच खडकाचे रूपांतरण होते। अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना रूपांतरित खडक असे म्हणतात। 2 महेंद्रवर्मन। उत्तर आहे महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता। त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला। तो स्वतः नाटककार होता। महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मन चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले। त्याच्या कारकिर्दीत
महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिर खोदविली गेली. ही रथ मंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. इयत्ता 6वी आकारिक मूल्यमापन विषय इंग्लिश चाचणी परीक्षा क्रमांक 2. क्वेश्चन 1. राइट द अपोजिट वर्ड्स. 1. डे अपोजिट वर्ड नाइट. 2. लेफ्ट अपोजिट वर्ड राइट. 3. नाउ अपोजिट वर्ड देन. 4. गिव opposite word take. 5. in opposite word out. And last 6. yes opposite word no. Question 2. Underline the silent letter in the following words. खालील दिलेले शब्द आहेत ते उच्चारताना कोणत्या अक्षराचा एकदम सायलेंट उच्चार होतो ते आपल्याला ओळखायचं सांगितलेलं आहे. तर फर्स्ट राईट मध्ये
W. 2 राईट मध्ये G. 3 पाम मध्ये L. 4 स्कूल मध्ये H. 5 लिसन मध्ये T. अँड लास्ट 6 मध्ये येईल रेस्ट W. पुढे प्रश्न तिसरा. रीड द फॉलोइंग फ्रॅक्शन्स अँड राईट. 1 इथे पहा अपूर्णांक दिलेला आहे, ते अक्षरी कसे लिहितात ते विचारलेलं आहे आपल्याला. तर चला आपण लिहूया. 1/2 1/2 2 1/3 1/3 3 1/2 1/2 and last 4 2/3 2/3 असं म्हणत असतात. तर पुढे बघूया. क्वेश्चन 4. टू मेक मॅजिक watering can list the things. First, empty tin with lid. 2 hammer. 3 nail. Question 5. Write the past tense. 1 go, went, to come, came, and last 3 play, played. Question 6. Write the name of following pictures. इथे आपल्याला पिक्चर्स दिलेले आहे आणि त्यांची नावे विचारली आहे आपल्याला. फर्स्ट बॉल. 2 मँगो. 3 ट्री. 4 सन अँड लास्ट 5 बनाना. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.